कोल्हापूर शहरात खुलेआम मटका, पोलिसांचा नाही दसका। कोल्हापूर शहरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार, मसाज पार्लर, कॅफे अवैधरित्या जोरात सुरू आहे। कॉलेज, युवक युवती ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि अवैध व्यावसायिक मालामाल होत आहेत। हे सर्व व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत यासाठी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। तसेच रहदारीच्या ठिकाणी हे सर्व व्यवसाय मोठ्या जोरदार बिनदिक्कतपणे सुरू आहेत। कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या ट्रॅफिक सिग्नलच्या आजूबाजूला मटका व्यवसाय सुरू असल्याचे स्टिंग ऑपरेशन पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉक्टर युवराज मोरे यांनी केले आणि अवैध व्यवसाय कशा प्रकारे राजरोजपणे जोमात सुरू आहे हे बातमीच्या माध्यमातून पोलिसांनी जनतेच्या निदर्शनास आणले आहे। एखाद्या गुन्ह्यातील गुन्हेगार कोणत्या ठिकाणी थांबले, चोरीचा माल घेऊन चोर कुठे येणार आहे या संबंधीची माहिती पोलिसांना मिळू शकते। तर राजरोजपणे जोमात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना मिळत नाही का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे। सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला दाद मागायची कोणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। याविषयीची यापुढे अवैध व्यवसाय संदर्भात मालिका सुरू करीत पोलीस ऑफ इंडिया न्यूज वाचा फोडणार असल्याचे पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉक्टर युवराज मोरे यांनी सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।